यंदाच्या उन्हाळ्यात कोल्हापूरकरांनी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मी आता आहे कोल्हापुरातल्या कळंबा तलाव इथं। तर एकंदरीत जर इथं बघायला गेलं तर हे यंदाचा जो उन्हाळा आहे त्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कळंबा तलाव आटलेलाच आहे। मात्र एक गोष्ट जी आहे ती कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे कोल्हापूरची जो कळंबा तलावाला जो एक शाहूकालीन जे एक विहीर आहे ती विहीर इथं आपल्याला खुली झालेली पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर यंदाचा जो मान्सून आहे तो मान्सून मोठ्या प्रमाणात लांबल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। मात्र कळंबा तलावातली जी जो आता तलावानं जो पाणी साठ्यांचा जो तळ गाठलेला आहे त्या तलाव पात्रातली जी ऐतिहासिक शाहूकालीन विहीर जी आपण आता पाहू शकतोय ती आता बघायला आपल्याला सुरुवात झालेली आहे। ही शाहूकालीन विहिरीला म्हणायला गेलं तर एक मोठं अनन्यसाधारण जे महत्व आहे ते आता या विहिरीला आपण पाहू शकतो। एकंदरीत जर बघायला गेलं तर कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी या तलावानजीकची बालिंगा कळंबा गावं तलाव पात्रापासून दूर बसवली। मात्र शिवाय या संपूर्ण तलाव कोरडा पडला तरी ग्रामस्थांची आणि मूक जनावरांची पाण्याविना हाल होऊ नये म्हणून हा तलाव या पात्रामध्ये भव्य विहिरीची जी उभारणी आहे ती त्या एकंदरीत ही जी विहीर आपण पाहू शकतोय। बघायला गेलं तर यामध्ये साधारण कळंबा तलाव निव्वळ 8 फूट पाणीसाठा शिल्लक असून जलचरांच्या अस्तित्वासाठी हा पाणीसाठा पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत ठेवणं प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। पण एकंदरीत जर बघायला गेलं तर आताची ही जी पाणी पातळीची जर आपण परिस्थिती बघायला गेली तर ही परिस्थिती साधारण 9 फुटांपेक्षा अधिक कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाळ्याला अजूनही बराच साधारण काही दिवस लागू शकतील असा जो काही अंदाज आहे तो इथं वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये पहिल्यांदाच ही जी शाहूकालीन विहीर आहे ही विहीर खरं तर कोल्हापूरकरांसाठी एक पर्वणीच आहे असं आपण म्हणू शकतोय। नक्कीच ही जी राजर्षी शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य एकंदरीतच कोल्हापूरसाठी अतिशय विकासाचं जे आहे ते आपण म्हणू शकतोय। आणि या विहिरीच्या निमित्तानंच हे आणखी एक जे शाहू महाराजांचं कार्य आहे ते आता आपण कोल्हापूरकर बघू शकतो। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।